तुमच्या मनात कधी हा प्रश्न आला आहे का की USA ला गेलो तरच मोठा होता येईल का? डॉलर कमावलं तरच लाईफ सेट होईल का? इंडियामध्ये राहून खरंच मोठा सक्सेस मिळू शकतं का? आज आपण प्रामाणिकपणे बोलूया. सर्वात म्हणजे पहिले मी सत्य सांगणार आहे की USA सक्सेस देत नाही. USA तुम्हाला अपॉर्च्युनिटी देतं. सक्सेस तुम्हाला कोण देतं माहितीये का? तुमचा माइंडसेट. हो, तुमचा माइंडसेट तुम्हाला सक्सेस देतो. सुंदर पिचाई, सत्या नाडेला कितीतरी उदाहरणं आहेत जे USA मध्ये आले, यशस्वी झाले. पण त्यांची सुरुवात कुठून झाली? इंडियामधून. मिडल क्लास फॅमिली, सिंपल बॅकग्राऊंड, बिग ड्रीम्स. आता दुसरं उदाहरण बघूया. मुकेश अंबानी, रतन टाटा, नारायण मूर्ती हे लोक कुठे सक्सेसफुल झाले? इंडियामध्येच. मग फरक कुठं आहे? फरक हा कंट्रीमध्ये नाही, हा क्लॅरिटीमध्ये आहे. इंटरनेट आहे, ग्लोबल क्लायंट्स आहेत इंडियामध्ये, रिमोट जॉब्स आहेत, स्टार्टअप इकोसिस्टम आहे, सगळं आहे इंडियामध्ये. आज एक कोडर पुण्यामध्ये बसून USA क्लायंटसाठी काम करतो. एक डिझायनर नागपूरमध्ये बसतो आणि डॉलरमध्ये पैसे कमवतो. एक यूट्यूबर गावात बसून पूर्ण वर्ल्डला रीच करतोय. लोकेशन बदलली आहे, गेम डिजिटल झाला आहे. पण एक प्रॉब्लेम आहे. इंडियामध्ये आहेत डिस्ट्रॅक्शन्स, कंपॅरिझन जास्त आहे, सोसायटी प्रेशर जास्त आहे. या उलट USA मध्ये लोनलीनेस आहे, इंडियामध्ये नॉईस आहे. दोन्हीकडेही स्ट्रगल आहे. तुम्ही जर इंडियामध्ये राहून USA सारखं सक्सेस हवं असेल ना तुम्हाला, तर या 5 गोष्टी करा. तुमचे स्किल्स ग्लोबल लेवलचे ठेवा. इंग्लिश कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करा. तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स बिल्ड करा. डॉलर माइंडसेट ठेवा. खर्च नाही तर इन्व्हेस्टमेंटचा विचार करा. 5 वर्ष फुल फोकस ठेवा. सक्सेस हा कंट्री बेस्ड कधीच नसतो, तो कमिटमेंट बेस्ड असतो. जर तुम्ही रोज 8 तास सिरियस काम करत असाल, लर्निंग तुम्ही थांबवत नसाल, कम्फर्ट झोन सोडत असाल, तर तुम्हाला USA ची गरज नाही. वर्ल्ड तुमच्याकडे येईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, अमेरिका मोठा आहे म्हणून इथले लोक मोठे झाले नाहीत. लोक मोठे झालेत म्हणून अमेरिका मोठं वाटतं. तुम्ही जर इंडियामध्ये बसून हा व्हिडिओ बघत असाल ना आणि तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडे रिसोर्सेस नाही, तर आठवा, इंटरनेट हा सध्याचा सर्वात मोठा इक्विलायझर आहे. तो सगळ्यांना इक्वल करतो. आज यूट्यूब फ्री आहे, कितीतरी कोर्सेस ऑनलाईन फ्री आहेत, इन्फॉर्मेशन फ्री आहे. पण एक्सक्युजेस मात्र फार महाग आहेत. 5 वर्षांनी तुम्ही इंडियामध्येच राहून फायनान्शियली फ्री होऊ शकता. पॅरेंट्स सोबत राहून सुद्धा सक्सेसफुल होऊ शकता, सक्सेस मिळवू शकता. डॉलरमध्ये अर्न करून रुपीजमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. हे शक्य आहे, पण ॲव्हरेज राहून नाही. आज डिसिजन घ्या की US ला जाऊन सक्सेसफुल व्हायचं नाही, सक्सेसफुल होऊन USA लेवलला पोचायचं आहे. डिफरन्स समजलात का तुम्ही? तुमची जागा इंडिया असो वा USA, तुमची व्हॅल्यू तुमच्या स्किल्सवर ठरते. कंट्री चेंज करून लाईफ बदलत नाही, माइंडसेट चेंज करायला लागेल. माइंडसेट चेंज केला तर तुमची लाईफ नक्कीच बदलेल. जर तुम्हाला वाटत असेल मी इंडियामध्ये राहूनही मोठं होणार आहे, तर कमेंटमध्ये लिहा, आय विल.